कागल तालुक्यातील बामणी गावातल्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीमधून कागल ते निढोरी राज्य महामार्ग क्रमांक 195च्या रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र या कामासाठी कोणतीही जमीन संपादन प्रक्रिया शासन किंवा संबंधित विभागाकडून राबवण्यात आलेली नाही. संबंधित जमीन अद्याप शेतकऱ्यांच्या मालकीची असून त्याचा शेतसारा नियमित भरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. संबंधित रस्ता कोणत्याही शासकीय नोंदीत अथवा नकाशामध्ये नोंदवलेला नसतानाही बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हे काम तात्काळ थांबवावं आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. मागण्यांचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक उपअभियंता CA पाटील यांना सादर करण्यात आलं. यावेळी किरण मगदूम, रणजित बाबर, नारायण पाटील, रामचंद्र चौगुले, हरी चौगुले, शाहू बाबर, बाबूराव मगदूम आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जीराव भाट. कागल निढोरी मार्गावरती जे काय कामकाज सुरू आहे, शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचं कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता हे जे काय काम सुरू आहे हे बेकायदेशीर काम सुरू आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत शासनाला इथं टिकावसुद्धा मारू दिलं जाणार नाही, असं या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही इशारा देतो.